बघा 9 वाजलेत आणि आता 9 वाजता आले पालखी। बरेच ना गो ना मी बरा आहे। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ चोगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज 5वा होम आहे। त्या 5व्या होमाच्या दिवशी 12 गाव घेणारी पेवे गावची पालखी श्री झोलाई देवी पालखीचे आगमन आज होणार आहे। पेवेची पालखी गावात आल्यानंतर होमाभोवती एक फेरी मारते। 5व्या होळीच्या होमाभोवती एक फेरी मारते सहानेजवळ आणि त्यानंतर पालखी गावातील पूर्वीपासून जिथे पालखी बसत असते, म्हणजे ही पालखी दरवर्षीच येते। गावामध्ये पालखी फक्त 3 ते 4 ठिकाणीच बसते। तर त्यानंतर रात्री लगेच पालखी दुसऱ्या गावामध्ये म्हणजेच कातलवाडीला जाते। तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की पेवे पालखीचं आगमन झाल्यानंतर गावकऱ्यांची धावपळ असते आणि आज 5वा होम आहे, म्हणजे आजचा होम खासच असणार आहे आणि तुम्हाला पालखीसुद्धा मी दाखवेनच। पालखीचे सुद्धा दर्शन आपण करून घेणारच आहोत व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत। व्हिडिओ थोडी ब्लर होईल कारण रात्रीचं शूटिंग एवढं मोबाईलवर प्रॉपर दिसत नाही, तर मला जितका जमेल तितका मी प्रयत्न करेन व्हिडिओ दाखवण्याचा। पेवे गावची जी पालखी आहे, श्री झोलाई देवीची पालखी ही 12 गाव घेते। त्या पालखीचे आगमन हे फागपंचमीला होते, त्यानंतर पूर्ण होळीपर्यंत विविध गावांमध्ये घरं घेत असते। 12च्या आतच पुन्हा होम पेटवला जाईल। आता सजवून ठेवतील फक्त। इकडे बघा, इकडे एक कोरण आहे कारण पेवेची जेव्हा पालखी येईल इकडून डागेतून इकडूनच येणार डागेनी रात्री, त्याच्यानंतर मग होळी पेटवली जाईल। ते दाखवेन मी तुम्हाला। मित्रांनो, सहानेवरती आलोय। इकडे 24 तारखेला पालखीचं आगमन होणार आहे, त्या निमित्ताने तयारी चालू आहे, सजावट चालू आहे बघा इकडे। मित्रांनो, मी आता आलोय डागेजवळ। आता पालखी आले माळावरती, येईल थोड्या वेळात खाली। सोबत बघता इकडे निखिल आहे। तर व्हिडिओ जरा जास्तच भुरकट दिसते काळोखामध्ये, पण मला जितका, हे बघा पालखी येते आता हळूहळू। रश्मिकांत खाली करा भाई, खाली करा। हा हा, बघा 9 वाजलेत आणि आता 9 वाजता आले पालखी। सगळे आलोय आम्ही घ्यायला पालखी। बघा इकडे ढोल सुद्धा वाजतोय। बघा पालखीचं आगमन झालेलं आहे। बरेच ना गो ना मी बरा आहे।
तर मंडळी, पालखीचे आगमन यंदा खूप लवकर झाले. 9 वाजताच पालखी गावामध्ये आली. पालखी पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाच होता. काही वर्षांपूर्वी ह्या पालखीचे आगमन गावामध्ये रात्री खूप उशिरा व्हायचे. तेव्हा सर्वजण पालखीचे दर्शन घेण्यासाठी जागरण सुद्धा करायचे. पण ह्या वर्षी पालखी खूपच लवकर आली. श्री झोलाई देवीची पालखी जेव्हा अंगणात येते तेव्हा त्या पालखीसाठी खूप नवस बोलले जातात, अर्ज लावले जातात आणि गावातील सगळीच माणसे पालखीचे दर्शन घेण्यासाठी वाट पाहत असतात.